आता आपण पेपर कटिंग कशी करायची ते बघू. आता गळा रुंदी घ्यायची 12.5. 12.5 शोल्डर घ्यायचं. शोल्डर किती आहे? 3. त्या पुढचा गळा किती आहे? 5.5. हे असं घ्यायचं, असं घ्यायचं 5.5. इकडून परत मोजायचं 12.5. हे टाकायचं 2.5. गळा रुंदी मुंडा किती आहे? 5. घडी 10. इथं 10. इथं मुंड्याला घ्यायचं 1.5 घ्यायचं अगोदर. 1.5 आणि 1.25. 1.5चा असं माप द्यायचा. असा साखर असं. हे 1.25ला 1 आतमध्ये असा. हे झालं असं. गळ्याला 1.25 थोडं गोल करायचं. हे असं. बघा 10ची घडी आहे तर ते 10 घ्यायचं असं. असं कटिंग करायचं. आता हे कटिंग करायचं. एक पहिला बाहेरचा भाग कटिंग करून घ्यायचा. गळ्याचा असा कटिंग करून घ्यायचं गळा. असं हे पुढचा भाग मागचा भाग ओपन करायचा. हे झाले 2 भाग. हे 2 भाग, हा मागचा आणि हा पुढचा. पुढच्या भागामधून एवढं कटिंग करायचं. 1.25चा पुढचा भाग. आता पुढच्या भागातली 2.5 इंच पट्टी कट करायची. हे 2.5 इंच पट्टी इकडं 2.5 आणि इकडं 2.5. पुढचा भाग सगळं 2.5 इंच पट्टी कट करायची अशी. मग आपल्याला कटोरी काढायची. हा कट करून टाकला ना भाग, ही 2.5 इंच पट्टी काढून टाकायची पुढच्या भागातली. आता आपल्याला कटोरी टाकायची. इथं कटोरी टाकायची. कटोरी 5.5ची कटोरी आहे. हे इथं 5.5 घेतली का इथं इथून 4.5 टाकायचं.
इथं अडीच घ्यायचं असं. आता हे इथं 5, हे 5, हे 2.5 आणि हे 4, हे असं 4 समजलं. हे 5.5, हे 2.5 आणि हे 4, ही झाली कटोरी. ही अशी कटोरी. हे अशी कटोरी कट करायची. आलं लक्षात? हा झाला एक भाग आपला, हा मागचा, हा एक भाग. आणि आता कटोरी कशी वाढवायची बघा. कटोरी वाढवायची, कटोरी वाढवायची. आता आपल्याला कटोरी वाढवायची, त्यासाठी अशी कटोरी अगोदर पूर्ण छापून घ्यायची. अशी कटोरी अशी पूर्ण छापायची. एकदम सोपी पद्धत आहे माझी. एकदम डीप शिकायचं असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईक पण करा. हे बघा, हे अशी अगोदर कटोरी छापून घ्यायची अशी. तरी ही कटोरी बाजूला ठेवा. आता इकडून किती वाढवायची, 1.5 घ्यायचं इकडं या साईडने. इकडं 1.5 आणि इकडं 2 आणि इथं 1.25. हा 2, हा 2 आणि हा 1.25. हा 2 आणि हा 1.25 मिळवायचा. आणि हा इकडं 1.5, हे असं 1.5 असं करायचं. हे असं. आता हे असं इकडं कट करून घ्यायचं. आता हे कटोरी वाढवलेली कटोरी कट करायची अशी. ही वाढवलेली कटोरी अशी कट करायची. आपण वाढवली ना, आता बघा कटोरीचा शेप कसा येतो. आता हे बघा, ही कटोरी अशी सेंटरला घडी मारायची. ही अशी, ह्याचा सेंटर आणि ह्याचा सेंटर, हा सेंटर मिळवायचा. असं केलं का, हा मिळवला का असं ठेवायचं. आता टक्स काढायचा आपल्याला. टक्स कसा काढायचा, हे असं 1.5 घ्यायचं, हे 1.5 घ्यायचं आणि इथं 2.5 घ्यायचं. हा झाला टक्स, 1.5 आणि 2.5चा टक्स. आणि हे इकडे घ्यायचं, इकडं पण 1.5 घ्यायचा. हे असं हे असा बघा, हे 1.5 आणि 2.5 हे असं. आणि आता हे कट करायचं, हे असं दिसायचं. आणि हा सेंटर, हे बघा तुम्हाला सांगते आता कटोरी कशी दिसेल. हे बघा, ही कटोरी बघा, ही झाली. झाली कटोरी दिसती. ही कटोरी अशी दिसेल, ही अशी कटोरी.
एकदम फिनिशिंग बसते ही कटोरी. ही झाली कटोरी. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची. आपण 2 इंच पट्टी काढली ना क्रॉस पट्टीमधून. आता आपल्याला क्रॉस पट्टी अशी काढायची. ही 3 घ्यायचं. इकडं आपली घडी कितीची आहे? 10ची घडी ना, 10चं घ्यायचं असं माप. आणि इकडं 3 घ्यायचं. हे झालं 3. हे असं, हे 3.5, इकडे 3. आता हे असं द्यायचं. हे असं आकार. हा झाली क्रॉस पट्टी. ही क्रॉस पट्टी झाली. दिसतंय ना क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी. आता बाही. आपल्याला बाही काढायची आहे. बाही काढायची. आपला मोंडा कितीचा आहे? मोंडा 5चा आहे. तर 5 मध्ये 2 मिळवायचे बाहीच्या वेळेस. आपली बाही 5ची आहे बरं का. ही 5ची बाही अशी घ्यायची बंद बाजूकडून. आता आपल्याला मोंडा 5चा आहे ना, आपल्याला 2 मिळवायची. किती झाले? 7. हे झाले 7. 7 माप घ्यायचं असं. हा चौकोन घ्यायचा. इकडून पण 5 घ्यायचा. झालं 5. आता 5च्या इथं 3 टिक मार्क करायचं. आणि इथं 1 झालं का. आणि आता आपण कसं माप द्यायचं? हे असं माप द्यायचं. आता आपण ही बाईचा माप इथे 1 घेतलेलं नाही, इथे 1 मिळवायचं असं. झाली बाही. हे असं बाईचं माप. हे असं माप. हे बाईचं माप. हे बघा, थोडंसं 3 एकच मिळवायचं असं. बाई ही अशी. असं ही झाली बाही कटिंग. असं मग हे बघा बाई. बाई तर मी सगळे पार्ट दाखवते मी तुम्हाला कटिंग केलेली. हा मागचा भाग, हे मागचा भाग आपला. हा मागचा भाग, हा पुढचा. ही कटोरी. हे बघा, ही कटोरी. ही क्रॉस पट्टी. आणि ही बाही. बघा, हे असं कटिंग पाहिजे.